हॅलो हाय हाय नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे अक्षयसाठी. कमाल कमाल. तुमच्यात असं एकटं कोण आलेलं आहे? एकदा चेअर करा एकटं. नाही फर्स्ट रो नाही, फर्स्ट रो मॅम येऊन जा. नाही येतं. हां कसं पकडलं? काय नाव आहे, काय नाव आहे तुमचं? येऊन जा येऊन जा. चांगलं आहे असं एकदम भारी वाट. हा खुश का झाला तू? भाई क्या बात आहे भाई. तू 50 रुपये जास्त देऊन जा. ठीक आहे. क्या बात आहे. A few moments later. मित्रा तू एकदम असं ट्रॉमॅटाईज ती बसल्यामुळे एकदम टेन्शनमध्ये आलाय. त्यानं मांडीमध्ये हात घातले. तू काय कंट्रोल करतोय? तिला झाला पाहिजे, तिला मी बोलवलं पाहिजे. पहिल्यांदा तिला मुलगी असून तिला वाटतं त्यानं लिटरल दोन्ही हात टाकले भाई असे की चुकून. काय काय नाव आहे मित्र तुझं? तेजस. तू सिंगल आहेस तर काही हरकत नाही. असं केल्यावर तर सिंगलच राहशील. थोडं हृदय मोकळं करावं लागतं आपलं. ठीक आहे थोडस. हा भाई सर कधी तू प्रॉपर कधी गर्लफ्रेंड वगैरे कधीच नव्हतं तुला? कधीच नाही. किती वर्षाचा आहे तेजस तू? 27. तू आहे ना खूप जास्त त्याच्यावर हे टाकलं. तू आणखी पण बोलताना पण 10 वेळेस असं हे करतोय काही. हा अरे खूप चिल आहे ती. ठीक आहे एकदम श्वास घे एकदा. भाई लाजलाय तो भाई. तेजस तू भाई तुझं खुश झाला पाहिजे. तेजस काय तो चिल आहे सर. तुम्ही चिल आहे ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन्ही साईडला आहे भाई. चल एक तर ओळखीची आहे म्हणा पण तरी पण हा चिल. तेजस काही हरकत नाही. एकदम हात गरम करू थोडस एकदम. हा किती किती वर्षाचा म्हटलं तू? 27 वर्षाचा आहे तू. आणि आणखी कधी कधी गर्लफ्रेंड राहिली? काय करतो तू? फ्रीलान्सिंग फोटोग्राफी. आणि मग त्याच्यात असं कधी फक्त मुलांचेच फोटो काढायचे असं म्हणजे क्लायंट असतील ना कधी मॉडेल्स वगैरे तर असं होतं थरथर कॅमेरा कधी? मग काय एकदम असं काय झालं एकदम? बोलताना फाटते. बोल काम करताना. अच्छा बोलताना फाटते ना बसल्या बसल्या. तर ते तू रोखतोय का फाटायचं? एकदा हात हात खोल असे थोडं चेअर. एकदा त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊन दे एकदा. भाई एकदम ते मुलगी बघायला जाते तर झालाय तेजस म्हणजे. तेजस एकदा येतो तिकडे तुझा बघा चेहरा दाखवायचा मला. नाही मॅडम तुमचं नाव काय आहे? सोनाल. तुम्ही काय करता? फोटोग्राफी. तेजस सेम फील्ड भाई. मला वाटतं ना ही प्रॉपर फोटोग्राफर हा कॅन्डिड वाला असेल. तुम्ही तुमचे करत राहा मी माझं काढेल गुच्छ लपून लपून. याच्याकडे डायरेक्ट बघितलं का हा लगेच घाबरतो भाई. कॅन्डिड वगैरे फोटो तसंच. हा कॅन्डिड वाला भाई. याला मग ते नाव देते मी झाडाचा लपून काढणार इकडून काढणार. यांना काय सांगतोय फाटती माझी. ते सरळ थोडस त्याला कम्फर्टेबल थोडस. काही नाही भाई चिल. तू किती वर्षापासून आहे फोटोग्राफी प्रोफेशन मध्ये? 3 वर्षापासून. आणि सोनल तुम्ही? 8 वर्ष झाले. हा ठीक आहे चिल भाई है ना. मग फोटोग्राफी थ्रू तू असं कधी असं एक्सपेरिमेंटलच्या नावात असं की विचित्र फोटोग्राफी केली कधी? तू असं कुठं राहतो? तू राहायला कुठं असं बिल्डिंग्स मध्ये की कुठं असं घर वगैरे सोसायटी? तर असं कधी मनात आलंय की आता बसल्या बसल्या लेन्स किती लांब जाऊ शकते म्हणून? लगेच शिकून टाईप करून मस्त आमचा पुढचा चॅप्टर. उस दिन मैंने लेन्स झूम की. कधी आला असेल ना? तुझी लेन्स किती पर्यंत जातील? लास्ट लेन्स किती पर्यंत आहे तुझी? 200. कुठपर्यंत असते असे? कुठपर्यंत जाते? पुढच्या बिल्डिंग पर्यंत. पुढच्या बिल्डिंग. एक्सपिरियन्स भाई. आम्हाला फुटेज पण पाठवत होतो भाई. पण झालंय असं कधी एकदम तू झूम? कारण लग्नामध्ये तर 200 पर्यंत जायचं काही काम नाही है ना. घोडा जास्तीत जास्त इतकंच लांब असेल किंवा हे असेल. 200चा कधी युज केलेला आहे तू सगळ्यात जास्त? कुठं युज केलेला आहे 200च्या लेन्सचा? एकदा पक्षीचे फोटो काढत होतो. म्हणजे ते पक्षी आपण बर्ड वॉचिंग FC रोड वगैरे.
पण ठीक आहे तेजसला नाही. पण तेजस चिल राहतो आहे ना, एकदा त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. चिल राहा भाई, सोनल चिल आहेस तू, चिल भाई. फोटोग्राफी 2 कामं भेटतील तिच्याकडून भाई, सिनियर आहे ती एकदम. तुम्हाला सोनल किती वर्ष, 8 वर्ष झालेत, आणि तुमच्या असं एखादा वियर्ड क्लायंट वगैरे आलाय? हा, एक झालं होतं मॅटर्निटी शूटला. एका बाईने म्हटलं होतं मला डिलिव्हरी करताना व्हिडिओज काढायचे. एका बाईने म्हटलं डिलिव्हरी करताना व्हिडिओ काढायचे. अशा टायमाला तेजसला बोलवायचं असतं रे. तिथं तेजस ओपन झाला, हेच तर पाहायचं होतं मला. भाई आता मला कळतंय फरहानला 3 इडियट्स मध्ये इंजिनिअरिंग सोडून एकावर करायचं होतं की पापा मैं कम पैसे कमाऊंगा बट खुश राहूंगा. मग तुम्ही काय म्हटले? अरे पण पुढच्या साल तर प्लीज आम्हाला सांगा असिस्टंट म्हणून आम्ही. अक्षय तू पण येशील? ठीक आहे. तर तुम्ही नाही, मग त्यांनी कोणाला तरी दुसऱ्याला दिलं असेल ना काम? हा, तर आणि त्याचे चार्जेस किती सांगितले तुम्ही? समजा घेतलं किती? 10,000. भारी. मग तुम्ही द्यायचे असते त्यांना? नाही, ते